सर्व शिवसैनिकांनो, मगाशी आम्हाला तुम्ही गावच्या भाषेत सांगितलं सकाळी आणि संध्याकाळी काय. ठीक आहे, काही वेळेला चूक होऊ शकते. चूक झाली तर एक वेळ समजू शकतो, पण अपराध होता का? एखाद्या वेळेला राजाच्या घरात म्हणा, अनावधानाने म्हणा, चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं, पण त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर तुम्ही सुधारणे केली पाहिजे. हे त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य बजावायचं ते बजावतो. आता परत एकदा तुम्ही म्हणाला एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही. आता एक तलवार तुम्ही काय आहात ते मला बघायचं. आणि काय तुला किती ठार लागले, 2-3 वर्ष नव्हतात तर माझी शिवसेनेची तलवार भारताला एका गंजले या काही दिवसात परत आला. पूर्णपणे बीड जिल्हा हा तुम्हाला कल्पना आहे. त्यावेळेला एक गोपीनाथजीच्या प्रेमाखातर आपण भाजपला तिकडे सुप्रमाप देतात. आता बीड जिल्ह्याची पूर्ण विल्हेवाट झाली, तिकडे कोणीच कोणाचं नाही. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी त्याच्यासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला खात्री आहे एवढे सगळे सरपंच आले, सगळे माझं ती 2-4 पानं की एवढे सगळे जण तुम्ही शिवसेनेत परत आलेला आहात. तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे, तुमच्याकडनं जनतेची अपेक्षा आहे. शिवसेना तर मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच, पण ती पूर्वीपेक्षा वैभवशाली याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. आणि ती जनता तुम्ही तुमच्या मेहनतीने कर्तृत्वाने जवळ आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नाही म्हटलं तरी आता आपला कोट याच्याकडे बघतोय, कारण तिकडे जी काय सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. काल एका वृत्तपत्राच्या अग्रलेखात चांगलं त्याचं वर्णन केलं होतं की त्याला सर्वाकार परिस्थिती झालेली, म्हणजे 3 प्रत्येकाची शेपूट प्रत्येक, आणि शेतकरी तर फार हताश झालेला आहे. त्याला नुकसान भरपाई वगैरे तर थोडा काहीच मिळत नाही. आता त्याला न्याय आपण मिळवून द्यायला पाहिजे. लढाई ही फक्त आता आपल्या शिवसेनेपुरती नाही, तर शिवसेना ही मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेना तो जो काही उद्देश होता, तो जो काही हेतू होता, तेच हे लोक हे म्हणजे आता तिकडे जे गेले दर्जांचे विसरले.